नमस्कार. आजच्या दैनिक चालू घडामोडींच्या विश्लेषणामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजची तारीख आहे 22 एप्रिल 2026 आणि आजचा दिवस पर्यावरणाच्या दृष्टीनं खूपच खास आहे. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या घडामोडी समजून घ्यायला सुरुवात करूया. कसे आहात शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळं शिकूया. आपण 22 एप्रिल 2026च्या दैनिक चालू घडामोडी पाहणार आहोत आणि बघणार आहोत की यातलं परीक्षेसाठी महत्त्वाचं काय आहे. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत आजच्या विशेष थीमने. मग पर्यावरण, प्रशासन, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि संरक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांचा आढावा घेऊ. आणि हो, शेवटी एक क्विक रिव्हिजन सुद्धा करणार आहोत. चला सुरू करूया. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजची तारीख आहे 22 एप्रिल आणि आजच्या दिवसाचे एक खास महत्त्व आहे. आज आहे जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच वर्ल्ड अर्थ डे. त्यामुळे साहजिकच आपल्या विश्लेषणाची सुरुवात आपण याच महत्त्वाच्या थीमने करणार आहोत. दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जगभरात आपल्या पृथ्वीच्या, आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी साजरा केला जातो. आणि स्पर्धा परीक्षांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर त्या वर्षाची थीम. तर 2026ची थीम आहे प्लास्टिक मुक्त महासागर आणि हरित तंत्रज्ञान. ही थीम अगदी पाठ करून ठेवा, कारण MPSC आणि UPSCच्या पर्यावरण विभागासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण पर्यावरण क्षेत्रातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा वसुंधरा दिन असल्यामुळे या मुद्द्यांवर परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. हे खरं तर हाय स्कोरिंग मुद्दे आहेत, त्यामुळे जरा जास्त लक्ष देऊन ऐका. तर आजच्या या खास दिवसाचं औचित्य साधून भारताने एक असा ऐतिहासिक विक्रम केला आहे जो देशाच्या इतिहासात खरंच सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. काही अंदाज लावू शकता का की तो विक्रम नेमका कोणता असेल? तो आकडा आहे तब्बल 500 गिगावॉट. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. 500 गिगावॉट हा एक प्रचंड मोठा आकडा आहे आणि याचा थेट संबंध भारताच्या अपारंपरिक म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या क्षमतेशी आहे. आता ह्या यशाबद्दलची खरी गंमत आणि अभिमानाची गोष्ट काय आहे माहितीये? भारतानं 2030 सालासाठी जे 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जेचं लक्ष ठेवलं होतं ना, ते आपण तब्बल 4 वर्ष आधीच म्हणजे 2026 मध्येच पूर्ण केलंय. विचार करा. मुख्य परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण हवामान बदलावरच्या लढाईत भारतानं टाकलेलं हे खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल आहे. बरं, हे झालं राष्ट्रीय स्तरावर, पण याचसोबत आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात माझी वसुंधरा 5.0 हे अभियान सुरू झालं आहे, ज्यामध्ये जलसंधारण आणि वृक्षारोपणावर विशेष भर दिला जाणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलायचं झालं तर पॅरिसमध्ये 125 देशांनी मिळून जागतिक प्लास्टिक करारावर सही केली आहे. या अंतर्गत भारताने 2028 पर्यंत सिंगल यूज प्लास्टिक 100% बंद करण्याचं ध्येय ठेवलं आहे. पर्यावरणाच्या या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीनंतर आता आपण वळूया प्रशासन आणि लोकसेवा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या निर्णयांकडे. आज राष्ट्रपतींच्या मंजुरीने परिसीमन आयोगाची स्थापना झाली आहे. आता या आयोगाची 2 मुख्य कामं असणार आहेत. पहिलं म्हणजे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणं आणि दुसरं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे महिलांना 33% आरक्षण लागू करण्याची प्रक्रिया सुरू करणं. या आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश असतील. MPSCची तयारी करणाऱ्या आपल्या सगळ्या मित्रांसाठी ही एक खूपच दिलासादायक बातमी आहे. आयोगानं आता वर्णनात्मक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजेच AIचा वापर करायचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा काय? तर सरळ आहे. कमी वेळात, जास्त अचूकतेने आणि अधिक पारदर्शकपणे पेपर तपासले जातील. म्हणजे मानवी चुकांची शक्यता जवळपास नाहीशी होईल. चला आता पुढे जाऊया आणि बघूया विज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या जगात काय नवीन आणि इंटरेस्टिंग घडलंय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण भागात किंवा जिथे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चांगली नाहीये तिथे डिजिटल पेमेंट करणं किती अवघड होऊन बसतं. ही खरंच एक मोठी समस्या आहे. पण आता या समस्येवर एक जबरदस्त उपाय आला आहे. NPCIने UPIचं ऑफलाईन व्हॉइस पेमेंट नावाचं एक नवीन फीचर लॉन्च केलंय. म्हणजे काय? तर आता इंटरनेट नसतानाही फक्त आवाजाच्या कमांडने UPI व्यवहार करता येणार आहेत. आर्थिक समावेशनासाठी म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनसाठी हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, नाही का? आणि आता एक अशी बातमी जी ऐकून आपल्या सगळ्यांचीच मान अभिमानाने उंचावेल. आपल्या इस्रोने
भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयानसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली क्रू एस्केप सिस्टमची चाचणी यशस्वी केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रणाली आहे जी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपल्या अंतराळवीरांना सुरक्षितपणे कॅप्सूलमधून बाहेर काढेल. आपल्या विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्यात आता आपण देशाचं संरक्षण आणि विकासाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज INS उदयगिरी 2 ही एक अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौका सामील झाली आहे. ही प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बनवली आहे आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे ही युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. मेक इन इंडियाचं हे एक शानदार उदाहरण आहे ज्यामुळे आपल्या नौदलाची ताकद नक्कीच वाढणार आहे. आणि बघा, पुन्हा एकदा पर्यावरणाशी जोडलेली एक अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन आणि EV कॉरिडॉर सुरू झाला आहे. खास करून जड मालवाहतुकीसाठी बनवलेल्या या कॉरिडॉरमुळे वाहतुकीतून होणारं प्रदूषण कमी करायला खूप मोठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या. चला आता परीक्षेच्या दृष्टीने यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते ते एकदा पटकन पुन्हा पाहूया. एक क्विक रिकॅप करूया. आजच्या चर्चेतले 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे जे तुमच्या लक्षात राहायलाच हवेत. 1. भारताने 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जेचं लक्ष 4 वर्षाआधीच पूर्ण केलं. 2. जागतिक प्लास्टिक करारावर स्वाक्षरी झाली. आणि 3. गगनयान मोहिमेची क्रू एस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली. हे तीनही मुद्दे तुमच्या नोट्समध्ये नक्की लिहून ठेवा. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. प्लास्टिक करार आणि 500 गिगावॅट ऊर्जेचं लक्ष गाठल्यानंतर आपल्या भारताचं पुढचं मोठं पर्यावरणविषयक ध्येय काय असायला हवं असं आपल्याला वाटतं? यावर नक्की विचार करा. आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुढील चालू घडामोडींच्या अचूक आणि सविस्तर अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यासाला एक नवी गती द्या. आपण लवकरच भेटूया पुढच्या विश्लेषणामध्ये. धन्यवाद.